स्कॉलरशिप परीक्षेमध्ये आपल्याला वाचून संकल्पना स्पष्ट करण्यासाठी सांगितल्या जातात. काही आकलन वर काही परिच्छेद दिले जातात. तशा काही कविताही दिल्या जातात. ती कविता वाचून आपल्याला कवितेखाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहायची असतात. वास्तविक याच्यामध्ये कवीला ज्या बाबी अभिप्रेत आहेत त्या गोष्टी, त्याचबरोबर त्याच्यातून बोध होणाऱ्या काही गोष्टी आपण त्या लिहाव्या लागतात. प्रथमतः छोटी कविता जरी असली तरी त्याचा आशय मात्र दांडगा असू शकतो, वेगळा असू शकतो. त्यासाठी आपल्याला प्रश्नपत्रिकेमध्ये कविता आल्याबरोबर ते एकदा नजरेखालून घालावी, म्हणजे ती वाचा. त्यानंतर प्रश्न खाली दिले एकदा वाचून काढा. प्रश्न वाचले की पुन्हा कविता वाचा. आता वाचताना मात्र कवितेवरचे जे प्रश्न विचारलेले होते आपण आता पाहिलेले, त्या प्रश्नाच्या अनुषंगानं तुम्हाला ती उत्तरं कशी शोधता येतील त्या कवितेमध्ये, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. मग प्रश्नांची उत्तरे शोधत या कविता वाचायच्या आहेत. तुम्ही ज्यावेळेस कविता वाचता त्यावेळेस तुम्ही जसे खाली वाचत येता तसं शेवटच्या कडव्यामध्ये, शेवटच्या काही ओळीमध्ये कवीला काही संदेश द्यायचा असतो, काही बोध सांगायचा असतो. तो बोध त्या कवितेमध्ये दिलेला असतो आणि तो बोध हाच खरा कवितेचा आत्मा असतो. सेंट्रल आयडिया असते, केंद्रीय कल्पना असते आणि ती कल्पना आपल्याला समजावी हा आवश्यक. अर्थ अशाब्दिक न घेता त्याच्यातून अभिधा, लक्षणा, व्यंजना असे वेगवेगळे अर्थ आपण घेतले पाहिजेत आणि खऱ्या अर्थानं त्याच्यातून कवी काय म्हणतो आहे हे आपल्याला समजलं पाहिजे. त्यासाठी पुन्हा पुन्हा कविता, नवीन कविता वाचल्या पाहिजेत. तर हे झालं की तुम्ही आता खाली प्रश्न वाचलेले आहेत. आता पुन्हा कवितेकडे यायचं. पहिल्या प्रश्नाचं उत्तर सर्वसाधारणतः काय आहे, दुसऱ्याचं काय आहे, तिसऱ्याचं काय, चौथ्याचं काय, हे पर्याय शोधत चला. शोधल्यानंतर आता आपल्याला आणखी सोपं होईल आणि त्या दृष्टीने आपण आता उत्तरं ज्यावेळेस लिहिणार आहोत त्यावेळेस मात्र इतके काटेकोरपणे उत्तरे लिहावी लागतील. 4 पर्याय दिलेले समजा आहेत आपल्याकडे, तर 4 पर्याय हे सुसंगत असतील म्हणजे तुम्हाला संभ्रम निर्माण करतात. कधीकधी 4ही पर्याय बरोबर आहेत असं वाटतं. त्यामुळे आपल्याला अचूकता उत्तरामध्ये आणण्यासाठी, पर्यायाची खात्री करून घेण्यासाठी पुन्हा कवितेकडे नजर टाकायची आणि योग्य पर्यायाला आळं करायचं. अशा पद्धतीने आपण सर्व उपप्रश्न दिलेले आहेत कवितेवरचे ते लिहायचे असतात. कधीकधी विरुद्धार्थाचा शब्द, समानार्थी शब्द, वाक्प्रचार, एखादी कल्पना, अलंकारिक बाबी त्या कवितेमधून विचारले जातात आणि त्या दृष्टीने आपल्याला त्या कविता लिहावे लागतात किंवा उत्तरे लिहावी लागतात. परंतु हे काम सर्व वेगात करावं लागतं, अचूकपणे करावं लागतं. आपल्याला वेळ मात्र मर्यादित असते, त्यामुळे त्या वेळेतच हे सगळं कामकाज शोधायचं असतं. त्यासाठी आपल्या पुस्तकातल्या कविता असतील, काही वरच्या वर्गातल्या पुस्तकांच्या कविता असतील, ज्या नवनवीन कविता भेटतील, काही सामाजिक आशय, काही निसर्गावरच्या कविता, काही अशाच प्रकारच्या पावसावरच्या कविता, ऋतूवरच्या कविता, अशा कविता आपल्याला सर्वसाधारणपणे विचारल्या जातात आणि त्या कवितांचा अभ्यास एकदा केला
की आपलं काम भागलं. त्या दृष्टीने एखादी संकल्पना आपल्याला समजणे, कविता वाचून ती समजणे, तिचा अर्थ समजून घेणे हे फार महत्त्वाचे असते. आणि त्या दृष्टीने कवितेचे कोडे आपल्याला सुटले पाहिजे आणि त्या दृष्टीने आपण लिहिल्या पाहिजे. अतिशय सोप्या पद्धतीनं आहे ती कविता आपल्याला वाचून फक्त त्याची उत्तरे लिहायची असतात आणि तेही समजून उमजून लिहायचे असतात. इतका सोपा हा प्रश्न असतो. आपण फक्त त्या दृष्टीने त्याचा विचार केला पाहिजे. भरपूर कविता वाचल्या पाहिजेत, अजूनही वाचता येतील, काही हरकत नाही. त्यामुळं आपण कवितेचा प्रश्न आत्ता पाहिला. यानंतरही काही असे भाषेचे काही जे आकलनाच्या संकलनात्मक प्रश्न आहेत ते पाहणार आहोत. निश्चितच आपण भेटू.